मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की राघव मधूला दिलेलं वचन मोडून सिंधूसोबत पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी तयार होतो. तर इकडे मधूला पूर्ण विश्वास असतो की राघव कधीच तिला दिलेला शब्द मोडणार नाही. त्यानंतर राघव हा घरी येतो आणि तो मधूला सांगतो, मी तुला दिलेलं वचन पूर्ण नाही करू शकलो, कारण मी सिंधूला ॲज अ डॉक्टर इन्चार्ज म्हणून माझ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये हायर केलं आहे. तेव्हा राघवचे ते बोलणे ऐकून मधू तर पूर्णपणे हादरते. तर रुक्मिणी काकू चिडूनच म्हणत असते, मला माहिती आहे राघव नकार देण्यासाठीच गेला असेल, परंतु ती रानटी मुलगी आहे ना सिंधू, तिने राघवला इमोशनल ब्लॅकमेल केलं असेल. मी तिला चांगलंच ओळखून आहे. तेव्हा राघव लगेच रुक्मिणी काकूला गप्प करत म्हणतो की पहिला होकार मीच दिला होता, सिंधूने नाही. त्यामुळे तू उगीच सिंधूला दोष देऊ नकोस. तेव्हा ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मधूच्या हातातून तर जेवणाचं ताट खाली पडतं. ते पाहून ऋतुजा मधूला टोमणा मारत म्हणते, काय झालं, वाईट वाटलं का? तुला तर तुझ्या नवऱ्यावर खूप विश्वास होता ना, पण एका दिवसामध्ये तुझा हा विश्वास त्याने तडीस नेला. मला तर याची भीती वाटत आहे, पुढे जाऊन एक दिवस तुमचं हे नातं पण असंच तुटणार तर नाही ना. तेव्हा ऋतुजाचे ते बोलणे ऐकून मधूला राघवचा खूप राग येतो. ती लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. तर राघवसुद्धा मधूच्या पाठोपाठ जातो. तर इकडे सावी खूपच खुश असते, कारण तिची आई म्हणजेच सिंधूसुद्धा आता पोलीस ऑफिसरसोबत काम करणार असते. ती आनंदाची बातमी सांगण्यासाठी लगेच विनायकला कॉल करते. तर इकडे मधू रागानेच तिच्या रूममधील सर्व सामान इकडे तिकडे फेकत असते. त्याच वेळेला राघव तिथे येतो आणि मधूला म्हणत असतो की तू समजतेस ना, तसं काहीच नाही आहे. प्लीज स्टॉप इट. एकदा माझं ऐकून तरी घे. तेव्हा मधू चिडूनच विचारते, राघव मी तुझं काय ऐकून घेऊ? मी तर फक्त तुझ्याकडे एक प्रॉमिस मागितलं होतं, ते पण तू तोडून टाकलंस. तू सिंधूसोबत काम करण्यासाठी होकार का दिलास? सावीला भेटण्यासाठी तर रोज तू सिंधूच्या घरी जातच होतास. ते काही कमी होतं का? त्यात आता याची भर पडली. तेव्हा राघव म्हणतो, मधू तू रागाच्या भरात ना काही पण बोलत आहेस. आता ही तू नाही तर तुझ्यातील इनसेक्युरिटी बोलत आहे. तेव्हा मधू म्हणते, राघव कदाचित तू हे विसरला असशील की विनायकवर उपचार करण्यासाठी तुझ्या एक्स वाईफला मी इथे घेऊन आले होते, ते पण तुम्हा सगळ्यांचा विरोध असताना. माझ्या मुलासाठी मला जे काही योग्य वाटलं ना, तेच मी तेव्हा केलं होतं, आणि तरीही तू मला इनसेक्युअर बोलत आहेस. तुझी हिंमत कशी झाली? आणि पाहायला गेलं तर सत्य हेच आहे की तुझा घमंडीपणा सिंधूसमोर आणण्यासाठी तू फक्त आणि फक्त माझा वापर करून घेतोस. मुद्दाम सिंधूला जळवण्यासाठी नाईलाजाने तू माझ्या जवळ येत असतोस, परंतु तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी झिरो किंमत आहे, इज्जतसुद्धा नाही. अरे मी तर नेहमी आपलं नातं जपण्याचा प्रयत्न केला, परंतु तू नेहमीच माझा अपमान करत आलास, ते पण सर्वांसमोर, सिंधूसमोर. तेव्हा ते ऐकून राघव म्हणतो, मधू तू हे काय बडबडत आहेस? सावी माझी मुलगी आहे, परंतु सिंधूसोबत माझा काही एक संबंध नाही आहे. उद्या जर कुठल्याही महिलेसोबत मी काम केलं असतं तर तुला एवढाच त्रास झाला असता का? याचं उत्तर मला दे. तर मधू म्हणते, नसता झाला, कारण ती महिला तुझी एक्स वाईफ तर नसते ना. राघव आज तू फक्त मला दिलेलं प्रॉमिस नाही तर माझा विश्वासघात केला आहे. माझा विश्वाससुद्धा तू तोडला आहेस. तू असं का वागलास? म्हणून आता मधू खूप रडत असते, राघवला जाब विचारत असते. मधू म्हणते की तू इथे आमच्यासोबत राहतोस का? कशाला? तू तुझं सामान उचल आणि कायमचं सिंधूकडे राहण्यासाठी जा. तेव्हा ते ऐकून राघव चिडूनच म्हणतो, मधू बस झालं, आता खूप बोलीस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीच माझी हद्द पार केली नाही आणि कधी करणारसुद्धा नाही. माझ्यासाठी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे, एवढंच. म्हणूनच राघव लगेच तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधूच्या जॉबचा पहिला दिवस असतो. ती मन लावून पोलीस ऑफिसमध्ये काम करत असते. तर राघव सारखं तिच्याकडे पाहत असतो. त्याच वेळेला एक पोलीस हवालदार तिथे येतो आणि तो राघवला सांगतो की मॅडमने तुमचा टिफिन नाही दिला आणि आज त्या थोड्या नाराजसुद्धा दिसत होत्या. तेव्हा ते ऐकून सिंधूला तर खूप वाईट वाटतं. तर इकडे राघव सिंधूला सांगत असतो की तू जेवण करून घे. त्याच वेळेला मधूसुद्धा राघवसाठी टिफिन घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येते आणि मुद्दामच ती सिंधूसमोर राघवला घास भरवत असते. त्याच्यासोबतच पोलीस स्टेशनमध्ये जेवण करत असते. तेव्हा राघव मधूला विचारतो,
की आज अचानक तुला काय झालं, तू इथे का आलीस, आत्तापर्यंत कधी असं झालं नाही. तर मधू म्हणते कारण आत्तापर्यंत तू पण तुझ्या एक्स वाईफसोबत ऑफिसमध्ये काम केलं नव्हतंस ना म्हणून. तेव्हा ते ऐकून सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तर राघव रागानेच मधूकडे पाहू लागतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघव सिंधू सावीच्या स्कूलमध्ये त्यांना पिकअप करण्यासाठी येतात आणि दोघेही ऑफिसमधील कामाबद्दल गप्पा मारत असतात. आणि त्याच वेळेला मधूसुद्धा तिथे राघव सिंधूचा पाठलाग करत येते. त्या दोघांना सोबत पाहून मधूचा मात्र जळफळाट होत असतो. तर राघवला मधूचा अजूनच राग येतो कारण ती राघव सिंधूवर संशय घेत असते. त्याच वेळेला विनायक आणि सावी बाहेर येतात. विनायक सिंधूला म्हणत असतो, डॉक्टर आंटी तुमचं घर रस्त्यातच आहे ना, मग आज बाबा आणि मी तुम्हाला ड्रॉप करतो. तर राघवसुद्धा आनंदाने होकार देतो. मधूचा मात्र खूप जळफळाट होत असतो. तर दुसरीकडे मधू ऑफिसचं काम मीटिंग सोडून सिंधू आणि राघवचा सारखा पाठलाग करत असते. त्यामुळे आता रत्न पार्किंगच्या बिझनेसमध्ये खूप नुकसान होत असतं. ती मीटिंगसुद्धा अटेंड करत नसते आणि म्हणूनच रत्नाकर ऋतुराज हा मधूवर खूपच भडकलेले असतात. रत्नाकर म्हणत असतो की मधूने पुन्हा जर अशी चूक केली ना तर मी तिला बिझनेसमधून बेदखल करून टाकेल. तर रुक्मिणी काकू मधूची बाजू घेत म्हणते की मधूची यामध्ये काय चूक आहे, ती तर तिचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. नाहीतर त्या सिंधूचा काय भरवसा, कधी पण राघवला आपल्या जाळ्यात अडकवू शकते. कारण कोणतीही बायको आपल्या नवऱ्याचं प्रेम दुसऱ्या बाईसोबत वाटून घ्यायला तयार नसते. पण राघवला ते नाही समजत. तो दाखवत नसला तरीही अजूनही आपला राघव सिंधूमध्येच अडकला आहे. तर दुसरीकडे विनायक आणि सावीला स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट बनवायचा असतो. तेव्हा सावी राघवला आग्रह करत असते की प्लीज तुम्ही इथे आमच्या घरी थांबा ना, आपण ग्रुप प्रोजेक्ट बनवूयात. तेव्हा मधू म्हणते की आपण विनायकच्या रूममध्ये हा प्रोजेक्ट बनवूयात, आमच्या घरी जाऊयात. परंतु सिंधू म्हणते की नाही, मी त्या घरी नाही येणार. वाटलं तर तुम्ही सर्वजण माझ्या घरी इथेच थांबा, आपण इथेच बनवूयात. तेव्हा विनू सावी राघवला खूप रिक्वेस्ट करत असतात. तेव्हा राघवसुद्धा आनंदाने होकार देत म्हणतो की ठीक आहे, आपण इथेच प्रोजेक्ट बनवूयात. तर मधू म्हणते विनू आत्ताच इथे नाही थांबू शकत, 1 तासाने फ्रेश करून मी विनूला पुन्हा इथे घेऊन येते. तर सावी म्हणते ठीक आहे विनू दादा, मी तुझी वाट पाहील. तर आता घरी आल्यानंतर मधू राघववर भडकते की तुला सिंधूला होकार देण्याची काय गरज होती, आपण सावीला इथे घेऊन आलो असतो ना. राघव म्हणतो अगं मधू जरा समजून घे, सिंधू जर इथे आली ना तर खूप प्रॉब्लेम्स होतात. सध्या आपल्या मुलांच्या प्रोजेक्टवर आपण फोकस करायला हवा. आणि आजकाल तर तुझं खूप झालं, सारखं माझ्या ऑफिसमध्ये काही ना काही कारण काढून येत असतेस, ते पण माझ्यावर व सिंधूवर वॉच ठेवण्यासाठी. मला काही कळत नाही का, तू संशय घेतेस. ऑफिसमधील सर्वजण माझ्यावर हसत असतात, पण तुला त्याची काही पडलेलीच नाही. उगीच घरातील शांतता भंग करू नकोस. त्यानंतर मधू आणि राघव दोघे पण विनायकला घेऊन सिंधूच्या घरी जाण्यासाठी निघतात. त्याच वेळेला रिषभ मधूला अडवत म्हणतो की चला, क्लायंट आपली वाट बघत असतील. तर मधू म्हणते अरे बापरे, मी तर ही मीटिंग विसरलेच होते. तर आता मित्रांनो, राघव एकटाच विनायकला घेऊन सिंधूच्या घरी जाणार का, ते पाहणं रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.